श्री गुरु चरित्र ओवीबद्ध पारायण अध्याय 44. विणकराला मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा. फलश्रुती दैवी आध्यात्मिक अनुभूती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी दातारा सिद्ध म्हणे ऐकवस्सा समस्त भक्त सेवा करिता त्यात एक विणकरतांतिक असता अत्यंता करीत असे भक्ती श्री गुरुची 3 प्रहर संसार यात्रा करुणी येतसे पवित्रा राजांगण झाडी विचित्रा नमस्कार करी दुरोणी ऐसे किती दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतिकाचे त्यासी बोलावी ती यात्रेसी तो म्हणत असे नाही तयासी तुम्ही मूर्ख असा पीसी माझा श्री पर्वत येथेची असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण न येथून चरण सोडावे श्री गुरुचे चरण सोडोनी श्री गुरुचे समस्त लोक त्यासी हसती पिसे लागले यासी म्हणती चला जाऊ म्हणून निघती भ्राता माता पिता त्याची नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी जाल आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू नवचसी तंतिक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण नाना तीर्थयात्रादी देखा तुमचे चरणी असे निका वाया जाती मूर्ख लोक पाषाण दर्शन करावया ऐसे म्हणून तंतिक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्री ऐक माघवद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणते संगमासी 2 प्रहर होता भक्त परियेसी आपण गेला स्नानासी उपवास असे शिवरात्रीचा संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कारोनी उभा ठेला कर जोडोनी भक्तिपूर्वक एको भावे श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही समस्त गेले यात्रेसी तू एकला चिरविवासी पाहासी ये विनोद श्री पर्वताचा पुसती कधी देखिलासी म्हणे स्वामी नेणे कधीसी तुमचे चरणे आम्हासी सर्व यात्रा सदाती त्याचा भाव पाहोनी जवळे बोलावते श्री गुरुनी पैस म्हणती तया कृपा करोनी दाखवू म्हणते श्री पर्वत नयन झाकोणी पादुकेसी दृढ धराग वेगेसी ऐसे मनोनी तयासी मनोवेगे घेऊन गेले क्षण न लागता श्री गिरीसी घेऊन गेले भक्तासी तिरी बैसले पाताळ गंगेसी नयन उघडी म्हणती त्याते क्षणैक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करोनिया श्री गुरु ऐसे निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळिक ते पुसती तयासी कवडे मार्गे आलासी आमुची भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म विनवितसे माता पित्यासी आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत अबद्ध म्हणती सकळ जन तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुढे अक्षता बेले घेऊन गेला पूजेसी पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुनी अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतिक म्हणतेसे चित्ती श्री गुरु राजा पणज शंकर ऐसा निर्धार करोनी पाहिजे प्रसाद फळपुरी घेऊनी आला गुरु सानिधानी एक चित्ते परियेसा श्री गुरु पुसती तयासी धवाराहसी किंवा जासी तंतिक विनवी स्वामी आसी एक देखिले नवल आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसुनी पूजा करीती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्हीच येथे
श्री गुरु तू जवळी येच असता इतके दुरी का कष्ट ती वृथा लोक येता ती बहुता काय कारण या स्थाना तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी आम्हा न कळे तुझा महिमा अपार गौप्य रूपे गुरुनाथा सर्व जन मूढ होऊन नेणती तुझे महिमान का घोघे येता ती या स्थानी विस्तारोणी सांग मज श्री गुरु म्हणती ऐकदत भक्ता ईश्वर सर्वत्व ईश्वर पूर्णता स्थान महिमा से ख्याता जे अगम्य त्रिभुवनी तंतिक म्हणे स्वामी यासी तू तरी पूर्ण ब्रह्म होसी स्थान महिमा वनीसी विस्तारुणी सांग आम्हा श्री गुरु निरोपाती भक्तासी येथील महिमा पुससी सांगेन ऐक विस्तारेसी स्कंद पुराणी असे कथा माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐक तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतिका ते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परियेसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकिले तेणे आणिक एक कुबुद्धी असे पारधी करे बहु असे बलाढ्य स्थूल बहु असे चंचळ सकळ स्त्रियास्त सर्व मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभाव नित्य पूजा करी अपार शिवरात्री आलिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाद्य परिकर भक्ती पूर्वक करी पूजा आचार नसे तरीन बरवा नसे शिव पूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षणा नाम कुमुदी सुशील सुगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्धारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली आपुले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा परी येसी विनंती एक असे माझी क्षमा करावी माझी या बोला विस्तारोणी सांगावे सकळा तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा परद्वार निरंतर तुम्हाला ईश्वरा परी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा सांगा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसिले आमासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मोन जाण होतो तेथे काळ क्रमोन शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून उत्साहे लोक पूजा करीती नाना वाजंतरे वाजती गर्भगृही प्रदक्षिणा करती धरुणी आरती सकळीक आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ठ पाषाण घेऊनिया आपण पौळी मध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणत धरा धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाषाणी वाट नाही बाहेर जावयासी अभिलाष असे जीवासी पळत असे देवालय भीतरेसी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सवेची लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा पळत असे लपावया ठाव नाही देखा वेष्टिलो पौडी दुर्गा सारिखा पाठी लागले सकळिका पुन्हा पौडीत पळे तैस्याची उच्छिष्ट काही मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचेल म्हणून ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतरगृही निघालो पूजा देखिली तेथ देवाची शिवाची द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारती ऐक मारिले मज ऐक ओढोनी टाकती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखली नैनी तेणे पुण्य राजा होनी उपजलो ऐक प्राणेश्वरी शिवरात्री होते ते दिवशी न मिळे उच्छिष्ट भुक्तीशी प्राण त्याजिता उपवासी तेही पुण्य मज घडले आणि एक पुण्य घडले दीपमाळीस दीपक उजळले ते म्या डोळा पाहिले प्राण ताजिला शिवद्वारी तेणे पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान म्हणती तू दुराचारी म्हणून त्यांचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा
स्वभाव सर्वभक्षण सर्वा ठाई त्याची वासना त्याची स्वभाव मजसती ऐसे स्त्रियेशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुराण तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारून म्हणून लागत असे चरणी कृपा करी प्राणेश्वरा ऐकवूशे ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कवती करीत होती वरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तुला चोचे धरला वळा उडत होती आश मंडळा ते दुरुनी देखिले आईने कवळ घेईल म्हणोनी घर आली धावनी तू गेलीस गोपळवनी मारण्य क्रमितया पाठी लागले ते घारी मागे पुढे न विचारी तू आली सत्यवसरी श्रीवत गिरवरी सवेचाली ते हारी उगेस शिवा शिखरी भोवलालीस प्रदक्षिणा परिश्रम झाले पुरोणीयास धाव प्राण होता घगत श्रम शिखरी ते सतहारी मार्गोची घेऊली मांसळे ते देह पावली प्रदक्ष पुण्य फळले झाले स्वराज इत्यावसई पुन्हा प्रश्न आता तुमच्या पावरी पूजा करीन पुढे मज काय होईल तुम्ही कवन स्थानी असाल ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म कनपुससी आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तूची होशी जन्म पावसी ससृजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपदसी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईल गांगार देशी तू उपदसी मगध कुळेसी तैही माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दाशार्य राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनर्थ नाम राजा परियेसी या यती कन्या तू होशी तैही माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईल पांड्य देशी रूप लावण्य मज सरसी नोहे कवण संसारी ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती ऐसे वंदन जैसा रूपे असे मदन माम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी सूप सौंदर्ये आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रा सारिखे मुख कमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरेसी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन बहुत दिवस यज्ञ करीन समसाहस जिंकीन समस्त देशास मंत्र शास्त्र शिकेन बहु देवद्विजार्चन करीन नाना अग्रहार दान देईन ऐशा परिवृद्धाप्य होऊन राज्यी स्थापीन पुत्रासी आपण चौथाश्रम घेईन अगस्त्य ऋषी पाशी जाईन ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन अंतकाळ होय तव देहावसान होता तुझ घेईन सांगाता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गा प्रती जाऊ बळे ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या म्हणून राजा स्त्री घेऊनी संगमा यात्रा करी शिवरात्री
श्री गुरु म्हणे तंतिकासी शिवरात्री पर्वत महिमायसी ऐकतो श्वान परियेसी सप्त जन्मी राजा झाला अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा ऐसा ऐक तुझ जाहले गुरुमुख ईश्वर पूजा करी बरवी ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमातीर पूजा करीगा निरंतर मल्लिकार्जुन समान संगमेश्वर संगमासी पूजा करी हरनिशी मल्लिकार्जुन तोच परियेसी न धरी संदेह मनात तंतिक म्हणे स्वामी आसी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वा ठाई तूच एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगम नायक एक एक सांगसी आम्हा पुढे ऐकोनी श्री गुरु हासती ये रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तत्काळी इतुकिया अवसरी मागे गाणगापुरी श्री गुरुसी पाहती गंगा तिरी कोठे गेले मनोनिया एक म्हणती संगमी होता एक म्हणती आम्ही आलो आता कोठे गेले पहा म्हणता सुकर होती भक्तजन श्री गुरु आले संगमासी तंतिकास पाठविती मठासी बोलावया शिष्यासी आपण राहिले संगमात तंतिक आला गावात लोक समस्त हासत क्षौरकारे केले म्हणत तंतक म्हणे गे श्री पर्वता गेलो होतो दवणा प्रसाद विभूती नाना परीचे हार दाखविती लोक ऐसा विस्मय करती म्हणती दोन प्रहरी घरी होता म्हणती एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांगरे सत्या तंतिक म्हणे सर्वे गुरुनाथा गेलो होतो वायू वेगे श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यासी राहू पाहती अजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नवे मिथ्य तांतिक गेला त्वरित शिष्य वर्गासी जाणविले सांगितला सकळ वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित पूजा जाहली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारकासी मिथ्या म्हणती जे लोक त्यांसी होई कुंभी पाक 15 दिवशी ऐक यात्रा लोक गावाले मग पुसती तयासी तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले नामधारकासी देवी सांगितले परियेसी गुरु श्री गुरु महिमा पारेसी अमृत सेवितो निरंतर इति श्री गुरु चरित्रामृत कथा वर्णिली अद्भुत सिद्ध नामधारका सांगत श्री शैल्य गमन महिमाध्याय हा इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णम नाम चतुष्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु ओवी संख्या 111 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 44 समाप्त गुरुदेव दत्त।